पुणे शहरातील आमदार चर्चेच्या नावाखाली मुंबईला जाऊन नाश्ता पाणी करून परत येतात. त्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात कुणी ऐकत नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पुणे शहर कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पुणे शहरातील आमदार 34 गावांच्या समावेशासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की पुणे शहराने विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर भाजपचे आमदार निवडून दिले आहेत. पालिकेपासून ते केंद्रापर्यंत राज्यात त्यांचीच सत्ता आहे. तरीही पुणेकरांचे कामे मार्गी लागत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पुण्याचा कारभार त्यांना नीट करता येत नाही. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यात समन्वय नाही, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या काही मंडळींनी जमिनी हडप केल्या तरी कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपकडे बहुमताची सत्ता असतानाही शहराचे प्रश्न प्रलंबित आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या 34 गावांचा प्रश्न सुटलेला नाही. शहरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्ज काढावे लागले. मेट्रो अजूनही यार्डात आहे, त्यासाठी जागा मिळत नाही. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. पुण्याच्या सर्व प्रश्नांवर सत्ताधारी भाजपला अपयश आलेले आहे. पुण्याने दिलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात कोणी विचारत नाही. ते चर्चेच्या नावाखाली मुंबईला जाऊन नाश्ता पाणी करून परत येतात, अशी टीका देखील त्यांनी केली. आम्ही सभागृहामध्ये पण पुण्याचे ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेस हा 34 गावांचा प्रश्न तिथं मांडलेला आहे. आम्ही त्याच्याबद्दलचं पत्रही दिलेलं आहे. त्याच्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी पण भूमिका वरच्या सभागृहात तटकरे साहेबांनी मांडलेली. आम्ही आमच्या पद्धतीनं मांडतो. ते म्हणतात आमचा काही झालं ना, फार त्यांना प्रश्न विचारले, आमचा अभ्यास चालू आहे, समिती नेमलेली आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेऊ. आता किती अभ्यास करतायत. पहिल्यांदा तर म्हणले होते कर्जमाफीचा, तर त्या योगीने तर काय अभ्यास न करता झटक्यात कर्जमाफी देऊन टाकली. आम्ही 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली असताना असे अध्यादेश नंबर 1, अध्यादेश नंबर 2, अध्यादेश नंबर 3, अध्यादेश नंबर 4 असं नाही काढलं. त्यांना सतत बदल करावे लागतात आणि वर यांचे मंत्री सांगतात अजून त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत, आम्ही त्याच्यामध्ये बदल करतोय. अरे कधी बदल करतोय? एकदा काय बदल करायचा ते करा ना, आणि एकदा लोकांना सांगा ना. ह्या पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या हजार शेतकऱ्यांना इतके कोटी रुपयाचं कर्जमाफी झाली, कोल्हापूरला इतकी झाली, द्या पटापटा. ते द्यायचे तर मुंबईचीच यादी देत आहे. आता कोण मुंबईत कुठं हवेत शेती करतात का काय मलाही काही कळलेलं नाही. आता काल एका मंत्र्याचं ऐकलं, नाही ते मुंबईत राहत असतील, त्यांची शेती दुसरीकडे असेल आणि तिथं कर्ज घेतलं असेल आणि पत्ता मुंबईचा असेल. काय हे आम्हाला काही दुधकुळे समजतात का काय करतात? काही जण म्हणतात नाही अधिकाऱ्यांनी पत्र दिलं आणि आम्ही वाचलं, मी त्याची चौकशी करतो. अरे पण पत्र वाचायच्या, प्रेस घ्यायच्या आधी तुम्ही आधी थोडंसं वाचून बाबा आपण कुठली शहरं वाचतोय हे त्यांना लक्षात यायला पाहिजे. अजिबात येणार नाही, कारण आजही सीए लोकच साशंक आहेत की जीएसटीच्या बद्दलचं नक्की काय. व्यापारी लोक बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला भेटले, म्हणले किती फॉर्म मध्ये भरून द्यायचं हे कुणालाच नीट सांगता येत नाही. अशा अनेक बाबी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आहेत. आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही बघा काही बाबतीमध्ये त्यांनी आज एक स्टेटमेंट केलेलं एका सचिवांनी सेंट्रलच्या, की जीएसटी 1 तारखेपासून लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव जर वाढले तर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत. म्हणजे कुठला काही गडबड होऊ नये याबद्दलचा तो एक प्रकारचा दमच आहे त्या व्यापारी वर्गाला. या प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. आणि काही बाबतीमध्ये महागाई होणार. आता जेवणाचं हे वाढलं, थाळी त्याला ज्याला आपण म्हणतो त्याचं रेट वाढलेला आहे, किंवा वडापाव त्याचा रेट त्या ठिकाणी वाढलेला आहे. अशा काही जे सर्वसामान्य माणसाला जगण्याच्या करता लागतात, ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं टॅक्स घ्या, त्याबद्दल दुमत नाही. पण जो गरजू आहे, ज्याच्याकडे काही नाही, त्याला या जीएसटीचा भुर्दंड बसता कामा नये, परंतु तो आज बसतो ही वस्तू.